लातूर से मेरा पुराना नाता है. या शहरामध्ये मी अनेकदा बातम्यांसाठी आलो. आज शशिकांत आणि आम्ही बसलो होतो दुपारी, तर जुन्या काही आठवणी सांगत होतो. मी इथे आलो होतो त्यावेळेला एक वेषांतर करून मी इकडे एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. लातूर पॅटर्न होतं आणि बारकोड सिस्टीम आली होती 10वी नंतर मार्कशीटसाठी, की ही फुलप्रूफ सिस्टीम आहे आणि याच्या पुढे कोणी फेरफार करू शकणार नाही मार्क्समध्ये. आणि ह्या मार्कांमध्ये कसं फेरफार होऊ शकतं आणि हे मुख्यमंत्र्यांच्या गावात जाऊनच आपल्याला करायचं आहे असं ठरवून मी इथे आलो. 12 दिवस इथे राहिलो, दाढी वगैरे वाढवली आणि इथे एका शिक्षकांकडे, आमचे एक रिपोर्टर वैभव आहे, नेमके त्याचे शिक्षक आहेत हे आज मला कळलं. तर त्या शिक्षकांकडे आम्ही 1000 रुपये देऊन 10 मार्क वाढवले होते एका मुलाचे. आणि हे स्टिंग ऑपरेशन नेमकं एअर झालं. त्याच्यानंतर मुंबईमध्ये विधानभवनाच्या प्रांगणामध्ये विलासराव देशमुख, आता त्यांना प्रश्न विचारणं भाग आहे कारण आम्हाला दाखवायचं होतं की सिस्टीम किती फोल आहे. मग विलासरावांना प्रश्न विचारला की अशा अशा पद्धतीचं. ते म्हणाले, अरे माहिती आहे मला, तुम्ही माझ्या जिल्ह्यात, माझ्या लातूरमध्ये तुम्ही आलात, एवढं काम केलं, माझ्यासारख्या माणसाने छोटीशी चौकशी तर लावलीच पाहिजे या प्रकरणाची. असं करून त्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली. पुढे काही झालं मला माहीत नाही, पण हा एक काळ होता की ज्या वेळेला सरकारवर आम्ही खूप कडक हल्ला, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गावात यायचं, त्यांच्या गावात स्टोरी करायची, त्यांना ते ठोकायचं, मुंबईत त्यांना प्रेमाने प्रश्न विचारायचा आणि त्यांनी प्रेमाने उत्तर द्यायचं, असा माहोल असलेला पण एक काळ होता. आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये ज्या ज्या बातम्या आम्ही केल्या त्यातली कुठलीही बातमी असं मोराला समोरून दाखवणारी नव्हती. आणि अशा बातम्या करत असताना खूप पंगे घेतले. लातूरमध्ये मी 4-5 बातम्या केल्या. ऊसाचा, मागासवर्गीयांचा ऊस उचलला जात नव्हता, ती बातमी करायला आम्ही ओबी व्हॅन घेऊन आलो होतो इथे. आणि साखर कारखान्याने खूप दबाव टाकला, आमची गाडी पुढे ढकलायचा प्रयत्न केला, कॅमेरा हिसकवण्याचा प्रयत्न केला, बरंच काय काय झालं, पण आम्ही तिथे कव्हरेज करू शकलो. आणि ह्या शहरामध्ये मराठवाड्याचं खरं तर हे एक मोठं योगदान आहे. या मराठवाड्याने अनेक संस्कार दिले महाराष्ट्राला, साहित्य दिलं, निर्भयता पण दिली. आणि या मराठवाड्यामध्ये मी खूप बातम्या केल्या, विदर्भात खूप बातम्या केल्या. मी तसा आहे कोकणाचा, काम केलं मुंबईमध्ये, पण माझ्या सगळ्यात जास्त बातम्या जर कुठल्या झाल्या असतील तर त्या मराठवाडा आणि विदर्भातल्या झाल्या. आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिसराशी माझं खूप जवळून संपर्क आला. पंतप्रधान मोदी प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतात की माझं खूप जुनं नातं आहे एखाद्या शहराबरोबर किंवा एखाद्या गोष्टीबरोबर. तसं माझंही आहे काहीसं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात. संजयजी आणि आम्ही फार जुने मित्र आहोत. तसं ते राजकारणात आहेत, आमच्या तशी काही मैत्री होत नाही, पण मी सगळ्यांना मित्र मानतो. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भेटत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यावेळेला आर पाटील प्रदेशाध्यक्ष होते, गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला आमच्या नेहमी भेटी व्हायच्या. आणि त्यावेळेला एक वेगळं राजकीय कल्चर महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहत होतो. संवाद व्हायचा, विसंवाद व्हायचा, भांडणं व्हायची आणि खूप दबाव असायचे. म्हणजे मी औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही वक्फ बोर्डाची स्टोरी केली होती. तिथे पण आमचा सामना विलासराव देशमुखांशीच झाला. पण त्याही वेळेला आम्ही कणखरपणे आमच्या बातम्या करत राहिलो, ते त्यांची बाजू मांडत राहिले आणि ह्या पद्धतीचा एक काळ गेला. आणि त्यानंतर आज एक काळ आहे 2014 नंतरचा. त्याच्यामध्ये आज तुम्ही 5 वर्षे टिकलात, ही मोठी गोष्ट आहे. आम्ही सगळ्यांना सांगतो की टिके रहो. ह्या काळाचा एकमेव नारा आहे, टिके रहो. जिथे असाल, जसे असाल, जितक्या शक्तीने असाल, जितकी कुवत असेल तितक्या कुवतीने तुम्ही टिकून राहा, आपली बाजू मांडत राहा. छोटं मोठं कोणी नाही याच्यामध्ये. मॅक्स महाराष्ट्र हे सुद्धा एक छोटं पोर्टल आहे, पण ते अशा वेळेला स्थापन झालं ज्यावेळेला 2014 नंतर अनेक लोक बोलायची बंद झाली, खूप भीती होती, घाबरत होते, ट्रोलिंग होतं. अशा काळामध्ये मॅक्स महाराष्ट्र आम्ही सुरू केलं आणि आम्ही बोलत राहिलो. खूप ट्रोलिंग झालं, 2दा डिलीट झालं चॅनल, एकदा हॅक झालं, अनेक कारवायाची धमकी आली, खूप लोकांचे फोन यायचे. एखादी बातमी झाली तर 24-24 तास फोन थांबायचा नाही. आमचे फोन नंबर व्हायरल केले वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये. आणि अशा पद्धतीने एक मोठ्या एका वेगळ्या राजकीय, सांस्कृतिक,
वेगळ्या कल्चरला आपण आता एक्सपोज होतो याचं भान आलं आणि त्याच्यानंतर जबाबदारी आणखीन वाढल्यासारखं वाटायला लागलं. त्यामुळे माध्यम क्षेत्रामध्ये जे बदल झाले हे बदल मी फार जवळून पाहिले. प्रिंटमध्ये काम केलं, टी व्ही आलं 2000 साली, 2000मध्ये ETV आलं आणि त्याच्या आधी 99मध्ये अल्फाने बातम्या सुरू केल्या होत्या. त्याच्या आधी दूरदर्शनच्या बातम्या होत्या. पण ETV आलं. ETV आल्यानंतर आणि अल्फा आल्यानंतर खऱ्या अर्थाने बहुजन समाजातील रिपोर्टर्स ह्या TV मीडियामध्ये आले. त्याच्या आधी आपण पाहिलं तर एक वेगळा जातीय पगडा आपल्याला बातम्यांवर पाहायला दिसत होता, भाषेवर पाहायला मिळत होता. ETVने आणि अल्फाने ह्या बातम्यांची भाषाही बदलली. झालंय, गेलंय, बोललंय, हे असं म्हणाले, ते तसं म्हणाले, अशा पद्धतीची एक नवीन भाषा ही TV मध्ये आली. त्याच्या आधी दूरदर्शनवर बातमी असायची. आज मुख्यमंत्र्यांनी असं प्रतिपादन केले की, आणि मग ते प्रतिपादन केले की हे काय आहे हे अध्याधिक लोकांना महाराष्ट्राला नव्हतं कळत. मग हा साधा बदलसुद्धा हा करायला कोणी तयार नव्हतं आणि तो ह्या माध्यमांनी केला. आणि खऱ्या अर्थाने गावखेड्यातल्या तळागाळातल्या रिपोर्टर्सना संधी मिळाली, बातम्यांचा चेहरा बदलला. आणि ज्यावेळेला मी मराठीला संपादक होतो त्यावेळेला आम्ही आमच्या बातम्यांचं प्रोमोज, बातम्यांचा नवा चेहरा असं केलं. कारण आम्ही टायर 2, टायर 3 सिटीज ज्याला वेटेज नसतं, मुंबई पुण्याच्या पलीकडे बातम्या जात नाहीत, त्या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्यांना स्थान द्यायला सुरुवात केली. हा प्रेक्षक आहे. आज तुम्ही म्हणता की लातूरमध्ये तुम्ही काम करताय, खरं तर हायपर लोकल न्यूजचंच मार्केट आहे. पण शोकांतिका अशी आहे की ह्या हायपर लोकल न्यूजला मार्केट नाही, त्याला कोणी स्पॉन्सर नाही, त्याला जाहिरातदार नाही. म्हणजे ह्या बातम्या एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं करिअर घडवू शकतात. हायपर लोकलमध्ये ज्या बातम्या येतात ह्या मेनस्ट्रीम मीडिया नाही दाखवू शकत. लातूरच्या एका पुढाऱ्याच्या बातमीचं काही देणं घेणं नाही पडलं दिल्लीतल्या कुठल्याही माध्यमांना. आणि अशा वेळेला या नवीन सामाजिक अभिसरणामध्ये जे कोण नेतृत्व पुढे येत असतं, ते शैक्षणिक क्षेत्रात असेल, आर्थिक क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल, वैचारिक क्षेत्रात असेल, या सगळ्यांना टिपायचं काम, एक ब्लॉट पेपर असतो, टिश्यू पेपर असतो जो पाणी टिपतो, तसं टिपायचं काम हे स्थानिक माध्यमं करत असतात. आज स्थानिक माध्यमंसुद्धा ही नॅशनल मीडियासारखी झालेली आहेत. आज तुम्ही पाहिलेत की जिल्हा आवृत्त्या असतील किंवा त्यांचे हेडलाईन्स वेगळ्याच असतात. काय असतात आणि कशासाठी असतात हेच कळत नाही. खरं तर जिल्हा पातळीवरच्या म्हणजे आम्ही ETVत काम केल्यामुळे मला माहिती आहे की आम्ही गावखेड्यामध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये प्रतिनिधी होते आणि त्यांच्या बातम्या यायच्या. त्यातली महत्त्वाची बातमी उचलून हेडलाईन व्हायची. आज हे बोलले, ते बोलले, यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, वाईट जर्नलिझम झालं आणि त्याच्या बातम्या, त्याच्या हेडलाईन्स बनतात. त्याचा तुमचा आमचा काहीच संबंध नाही, रोजच्या आयुष्याशी काहीच संबंध नाही. नोटबंदीमध्ये तुमच्या किती नोटा गेल्या आणि किती नुकसान झालं, GSTमुळे किती नुकसान झालं याची कधी चर्चा नाही. आज हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान अशा गोष्टींची चर्चा मेनस्ट्रीम मीडियाच्या स्क्रीनवर 24 तास आहे. ह्या सगळ्या 24 तासांमध्ये तुम्ही कुठेच नाही आहेत. आणि मग तुम्ही ह्या 24 तासामध्ये स्वतःला कुठेतरी शोधायचा प्रयत्न करता, रिलेट करायचा प्रयत्न करता. हिंदू मुसलमान चालू आहे का देशभर, तर मग मी हिंदू आहे. मग हा मुसलमान आहे तर तो असाच आहे, तो तसाच आहे. म्हणजे रोज एकत्र जेवणारे हिंदू मुसलमान हे बातम्या बघून एकमेकांचे शत्रू व्हायला लागले. रोज एकत्र शिकणारे मराठा, OBC, धनगर, बाकीचे सगळ्या जाती ह्या आयसोलेट व्हायला लागल्या. आणि एक आयसोलेशनचं एक वेगळं क्षेत्र, एक वेगळं जग आपल्याला आज या भारतामध्ये पाहायला मिळतंय. प्रत्येक घटक वेगळा आहे. म्हणजे भारत हा खंडप्राय देश होता असं आपण ज्या वेळेला म्हणतो, तर तो आता खंड झालेला आहे. इथे भाषेचे वाद सुरू झालेले आहेत, जातीचे वाद सुरू झाले आहेत. असं कुठलं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये वाद नाही. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं की या देशाची सार्वभौमत्व, या देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही, हे सगळे जे महत्त्वाचे शब्द आपण आपल्या कानावरनं रेग्युलरली जात असतात आणि ज्यांचं सेफगार्ड ज्याला म्हणतो, ज्यांचं संरक्षण करायची जबाबदारी माध्यमांवर आहेत, ही माध्यमं आज द्वेषाचे कारखाने झालेत. आणि खास करून नोएडातील मीडिया, त्याला आपण म्हणूयात की प्रोपोगंडाचे एक मोठं केंद्र झालेलं आहे.
विषाच्या फॅक्टरीज झाल्यात. नोएडामध्ये कुठलंही जर्नलिझम होत नाही आणि ह्या नोएडा जर्नलिझमला छेद द्यायचं काम मला असं वाटतं की हायपर लोकल न्यूज आणि छोट्या छोट्या माध्यमांनी केलं पाहिजे. कदाचित याचं काही अर्थकारण बसणार नाही, मग याला काहीच अर्थकारण नाही. म्हणजे मी मॅक्स महाराष्ट्र चालवतो, तर मला जितकी सॅलरी मेनस्ट्रीम मीडियामध्ये महिन्याला होती तितकं मी पूर्ण वर्षामध्ये सुद्धा मला या मॅक्स महाराष्ट्रमध्ये टर्नओव्हर होत नाही. तरीसुद्धा एक भूमिका आणि एक आजच्या काळाची गरज यामुळे काही लोकांना या काळामध्ये उभं राहावं लागतं, उभं राहण्याची गरज आहे. ती का गरज आहे तर या देशामधलं जे काही एकूण स्थैर्य आहे, राजकीय सामाजिक असेल बाकीच्या इतर क्षेत्रातलं असेल, हे एकूण स्थैर्य आज धोक्यात आलेलं आहे. तुम्ही 5 वर्ष पोर्टल टिकवलेलं आहे, आज 5 वर्ष कोणाची निष्ठा टिकत नाही, कुठला पक्ष टिकत नाही, कुठला माणूस टिकत नाही. या देशाचं संविधान आणखीन पुढच्या 5 वर्षानंतर टिकेल की नाही अशी शंका निर्माण झाली, अशी स्थिती आहे. या देशातील सुप्रीम कोर्टाचे 3 CJI बदलून गेले, पण त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, महत्त्वाच्या राज्यामध्ये शेड्यूल 10च्या व्हायोलेशनची केस त्यांना सोडवता आली नाही. या राज्यामध्ये शेड्यूल 10चं उल्लंघन होऊन संजयजी आहेत जवळून पाहिलेलं हे राजकारण सगळ्या लोकांनी, मी त्याच्या मेरिट्समध्ये जात नाही, पण आज तुम्ही मला सांगा की आपण नागरिकशास्त्र शिकतो, राज्यघटना शिकतो, राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे शेड्यूल 10 परिशिष्ट 10, त्याच्यामध्ये पक्षफुटी, पक्षांतरबंदी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. आज याच्यातली कुठलाही धडा जर तुम्ही वाचलेला असेल आणि महाराष्ट्रात जे घडलेलं आहे याचं रिलेट करण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचं डोकं भंजाळून जाईल, अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. एका पक्षाचे न फुटता 2 पक्ष झाले, निवडणूक आयोगाने दोघांना चिन्ह दिली, दोघांना मान्यता दिली, दोघांचे 4 झालेत. या देशामध्ये हा ट्रेंड सेट झाला तर या देशामध्ये पक्षांतर बंदीला बायपास करून याच्या पुढे सत्तांतर होऊ शकतील, हा एक मोठा घातक ट्रेंड हा आला आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाला एक शब्दसुद्धा अजून बोलता आलेला नाही. या देशामध्ये डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स ज्या पडल्या, आता तर विधानसभाही पुढे सरकली, पुढे काय होणार याचे पेच कोण सोडवणार आहे. तर ही अशी एक भयानक स्थिती आहे. या अशा भयानक स्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट सस्पेंड राहिलेली आहे, प्रत्येक गोष्टी ह्या अनिर्णायकी एका मोडवर वळणावर येऊन तिथेच थांबलेल्या आहेत आणि याच्यामध्ये माध्यमांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही जजच्या भूमिकेत नाही जात, तुम्ही वकिलाच्या भूमिकेत राहणं पसंत करताय. मला असं वाटतं की प्रत्येक वकील हा सुद्धा एक जज असतोच, कारण त्याला आपल्या केसची मेरिट माहीत असतं आणि त्याचा पुढचा निकाल पण माहीत असतो, त्यामुळे त्याच पद्धतीने तो लढत असतो. सो मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये ह्या भूमिकेमधून पण तुम्हाला बाहेर पडावं लागेल, जजच्या भूमिकेत सुद्धा यावं लागेल, कारण ज्या वेळेला इथं सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सस्पेंडेड असतात, इथं सगळ्या गोष्टींच्या ह्या संकुचित होत असतात, लोकशाहीची इथं सगळे पिलर्स, सगळे स्तंभ ज्या वेळेला आपापल्या ठिकाणी त्यांच्या मर्यादांमध्ये उघडे पडलेले दिसतात, त्यावेळेला माध्यमांची एक मोठी जबाबदारी ही आपल्याला दिसते आणि ती आपल्याला पार पाडावी लागेल येत्या काळामध्ये. या 5 वर्षामध्ये माझ्याकडे आणखीन काही मुद्दे मला मांडायचे आहेत की माध्यमांच्या समोरसुद्धा खूप मोठी आव्हानं आहेत. पुढच्या काळामध्ये आपण टिकू की नाही टिकू मला माहीत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. या सगळ्या काळामध्ये आणखीन एक मोठी गोष्ट आलेली आहे की भारतीय लोकांची मानसिकता, मनस्थिती, त्यांची निर्णय क्षमता याच्यावर प्रभाव टाकता येतो तो फेक नॅरेटिव्ह, फेक न्यूजच्या माध्यमातून. आणि ह्या फेक न्यूज, फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या ज्या फॅक्टरीज आहेत ह्या सातत्याने 3 निवडणुका यशस्वी झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या अशा काळामध्ये आपल्याला ह्या जनमानसाचं एकूण निर्णय क्षमता ही प्रभावित झालेली दिसते. आज जर तुम्ही एखाद्या माणसाला जर 100 प्रश्न विचारले, त्याच्या समस्या विचारल्या, तर तुम्हाला समस्यांची यादी वाचून दाखवेल. पण जर तुम्ही निवडणुकांचे निकाल पाहिले तर तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन त्या निवडणुकांच्या निकालांमध्ये दिसणार नाही. तो तुम्हाला 100 गोष्टी सांगेल, महागाई वाढली, शिक्षण महाग झालं,
ॲडमिशन्स मिळत नाहीत, आरक्षण आम्हाला मिळत नाही, आरक्षणाचे फायदे मिळत नाहीत, खोटे जातीचे दाखले दिले जातात, त्याच्यावर ॲडमिशन्स होतात. सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करू शकतात अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला आजूबाजूला दिसतील. कोणा तर खोटा आळ देऊन त्याचं मॉब लिंचिंग होत आहे, स्पॉट जस्टिस होत आहे, कोर्टात निकाल लागत नाही, वकील पैसे घेतोय, जज पैसे घेतोय, पोलीस पैसे घेतोय. एक क्षेत्र असं मला सांगा की ज्याच्यामध्ये समस्या नाहीत. तुम्हाला साधं सिग्नलवर उभं राहिलं तरी तुम्हाला 5 मिनिटात चालन येतं तुमचं, तुम्ही त्याला खिशात पैसे टाकले की तुमचं चालन रद्द होऊन जातं. इथपासून या देशामध्ये समस्या आहेत. एक टेबल पैसे घेतल्याशिवाय हलत नाही, एक अधिकारी पैसे घेतल्याशिवाय पुढे सरकत नाही. आपण राजकीय नेत्यांना शिव्या देतो, राजकीय नेत्यांना दर 5 वर्षानंतर लोकांना सामोरं जावं लागतं, त्यांना कमवलेले पैसे खर्च करावे लागतात. या देशातील प्रशासकीय अधिकारी कुठेही काही पैसे खर्च करत नाहीत. यांचे सगळे वाईटची प्रॉपर्टी या रोड वायडनिंगच्या सगळ्या कामांमध्ये, लँड ॲक्विजिशनमध्ये तयार व्हायला लागली. हे नवीन पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आज एक अधिकारी मला सांगा की ज्याची 100 कोटीच्या खाली प्रॉपर्टी आहे, एक IAS अधिकारी सांगा, कोण बघणार आहे याच्याकडे? सामान्य नागरिक म्हणून काय बोलणार आहात तुम्ही? आज तुम्ही काही बोलायला गेलात तर दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी रेड आहे, तिसऱ्या दिवशी तुम्ही जेलमध्ये आहात. कुठली सुनावणी नाही, कोर्टात काही सुनावणी नाही, तारीख पडणार नाही, 5-5 वर्ष 10-10 वर्ष लोक जेलमध्ये आहेत. आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये तुम्हाला जर याचं रिप्लिकेशन तुम्हाला जर पाहायलाच असेल, रिफ्लेक्शन पाहायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार नाही. आणि हा देश या अशा स्थितीवर आहे की तुमचं मत चोरीला गेलेलं आहे, तुमच्या मताला काही किंमत नाही, तुम्ही जिथे मत दिलंय तो माणूस निवडून येतोय की नाही निवडून येतोय याचं व्हॅलिडेशन नाही. या अशा स्थितीमध्ये आपण आज पोहोचलेलो आहोत. त्यामुळे याच्या पुढचा काळ हा प्रचंड संघर्षाचा असणार आहे. तो संघर्ष केवळ मीडियासाठी असणार नाही, सामान्य लोकांसाठी असणार नाही, तो राजकीय नेत्यांसाठी सुद्धा असणार आहे, तो ज्युडिशरीसाठी सुद्धा असणार आहे. आज सगळ्यात ज्या काही जे स्तंभ आहेत, 4ही स्तंभ, या 4ही स्तंभांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. आज सुप्रीम कोर्टाच्या जजनं सांगावं लागतं की आम्ही नंतरचे फायदे घेणार नाही, पण ह्याच्या आधी ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचे मेरिट कोण तपासणार आहे? त्यांच्यावर कोण कारवाई करणार आहे? त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या बाबतीमध्ये कोण चर्चा करणार आहे? या देशामध्ये कोणाची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काय उत्तरदायित्व आहे, याचं कोण डिसाईड करणार आहे? आज प्रत्येक घटक या लोकशाहीतला हा बेजबाबदार झालेला आहे. असं म्हणतात की सड़क आवारा हो जाएगी, सड़क खामोश हो जाएगी तो संसद आवारा होती है. सडकवर काय झालं मध्य प्रदेशमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता रोडवर पॉन व्हायला लागलेले तर संसदेत काय होईल याची चिंता करायला पाहिजे आपण सगळ्या लोकांनी. तर ह्या सगळ्या स्थितीमध्ये एका विलक्षण स्थितीमध्ये आपण सगळे आहोत. आणि हा उद्वेगाचा मुद्दा नाही, विचार करण्याचा मुद्दा आहे. या देशाची अर्थव्यवस्था आज 4थ्या नंबरवर आलेली आहे. आपला GDP 4थ्या नंबरवर आलेला आहे, पण पर कॅपिटा इन्कममध्ये आपण 136व्या नंबरवर आहोत. त्यामुळे आपला GDP हा विकण्याचा, मार्केटिंगचा विषय आहे, पण तुमच्या माझ्या खिशात असलेले पैसे हे जागतिक क्रमवारीत 136 नंबरवर आहेत. ह्या देशाच्या अर्थकारणावर कोणाची बोलायची हिंमत नाही. एक अर्थशास्त्री पुढे येत नाही, त्याला बोलायला कुठे स्कोप नाही, प्लॅटफॉर्म नाही. भारतातल्या, महाराष्ट्रातला या आणि पुन्हा जे ग्लोबल रिपोर्टर्स पण भारतात काम करतात त्यांना इथे बोलताच येत नाही. इथल्या मीडियाच्या सगळ्या डिबेटच्या शोमध्ये तुम्हाला रोज हिंदू मुसलमान आणि कोणतरी एक पुजारी आणि मौलवी दिसेल. इथे एक विद्वान माणूस तुम्हाला एका चॅनलच्या डिबेटच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार नाही. म्हणजे मी टीव्हीत काम केलेलं आहे, संपादक म्हणून काम केलेलं आहे. आम्ही गेस्ट निवडताना इथल्या जबाबदारीने निवडायचो, गेस्टला तंबी द्यायचो. तुम्ही आमचे शो पाहिलेले असतील तर आम्ही स्टुडिओमधून अनेक लोकांना हाकलून लावलेलं आहे. वाह्यात बोललं तर म्हणजे आम्ही लिटरली हाकलून लावलेलं आहे त्यांना, अपमान करून. म्हणजे तसा सवय आणि स्वभाव नाही आहे आमचा. पण शेवटी एंड ऑफ द डे एखादा माणूस काहीतरी मूर्खासारखा बोलत असेल तर त्याला स्टुडिओतनं हाकलून लावायची जबाबदारी संपादकाची आहे. आज जो माणूस जितका मूर्खपणे बोलू शकेल, जेवढा मूर्खपणे वावरू शकेल, तो स्टुडिओमध्ये असतो. आज या देशातले सगळे प्रमुख पत्रकार बाहेर पडलेले आहेत, त्यांना एकही नोकरी नाही. उलट ट्रोलिंग पण आहे, अरे तुम्हाला नोकरी मिळत नाही, एवढे नालायक आहेत तुम्ही, अशी स्थिती आहे. सो ही स्थिती म्हणजे माझी नोकरी गेली हा काही मुद्दा नाही आहे. माझी नोकरी गेली हा माझ्यासाठी मेडल आहे. उलट मी आज नोकरीत असतो तर मला प्रॉब्लेम वाटला असता की ह्या स्थितीत आपण नोकरी करतो. सो नोकरी सोडणं, मेनस्ट्रीम सोडणं आणि या
काळामध्ये आपण ज्या गोष्टींसाठी ह्या क्षेत्रामध्ये आलो त्या मुद्द्यांसाठी तत्वांसाठी उभं राहणं हे मला असं वाटलं की ह्या काळातली सगळ्यात मोठी गरज आहे. आणि ती गरज तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ओळखली पाहिजे. तुम्ही सामान्य नागरिक असाल, तुम्ही व्यावसायिक असाल, तुम्ही राजकारणी असाल, सगळ्या लोकांनी शेवटी आपलं देणं ह्या भारतमातेशी लागतं. आज भारतमातेचं नाव घेऊन जय हिंदचा नारा देऊन अनेक सुडो अनेक फेक राष्ट्रवादी तुम्हाला आजूबाजूला दिसतील, ज्यांनी आयुष्यात कधी टॅक्स पण नीट भरलेला नाही, ते सुद्धा भारतमाता की जय बोलून या ठिकाणी एखाद्या माणसाला ह्युमिलेट करायचं काम करतात. जितक्या लोकांवर रेड पडलेले आहेत आणि जितकी लोक आता हे जिहाद विहाद सगळं बोंब मारत होते, त्या सगळ्या लोकांना एकच प्रश्न आहे की प्रदीप कुरुळकर ज्या वेळेला पकडला जातो तर त्यावेळेला सगळी सायलेन्स का असते? तो कोण असतो हा प्रदीप कुरुळकर? ही कुठली प्रवृत्ती असते? आणि हे सिलेक्टिव्ह आउटरेज हे एखाद्या ठिकाणी का असतं की एखाद्याचं नाव आडनाव आणि हे सगळं बघूनच आपण चर्चा करू आणि बोलूत. मला असं वाटतं की ज्या वेळेला समन्यायी भूमिका जी याच्या आधी आपल्या इथे एक होतं की माझी नैतिकता आहे, मी माझ्या मापात पाप करणार नाही, मी माझ्या धंद्यामध्ये काही चोरी करणार नाही, ही जी किमान नैतिकता प्रत्येक क्षेत्रामध्ये असायची. राजकारणी निर्णय घेताना तशा पद्धतीने निर्णय घ्यायचे, शपथ घ्यायचे. संजयजींनी शपथ घेतलेली मंत्रिपदाची, शपथ घेताना सांगितलं कोणाला फेवर करणार नाही, अशा पद्धती शपथ मंत्री घ्यायचे आणि पाळायचे. आज इथे टेंडर निघायच्या आधी कोणाला मिळणार आहे हे माहीत असतं, त्याचे पैसे आधी पोचलेले असतात. परवा तर चूक केली त्यांनी नंतर पैसे घेऊन धुळ्याला, म्हणजे असं पहिल्यांदा पाहिलं आहे. हां, पैसे देताना आणि घेताना पकडलं गेलेलं आहे, पण हे आधीच फिक्स असतं. सो ह्या क्षेत्रामध्ये कुठलाही सेक्टरमध्ये आज ती गोपनीयता राहिली नाही, ती नैतिकता राहिलेली नाही. आणि ज्या वेळेला असं एक नैतिक अधपतन होतं एखाद्या देशाचं राष्ट्राचं, ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे असं मला वाटतं. राजकीय अधपतन वगैरे या गोष्टीला मी फार महत्त्वाचं मानत नाही, कारण राजकीय पक्ष येत जात राहतात. एक नवीन पक्ष येतो, जुना पक्ष तुटतो, 100 वर्ष 200 वर्षाचा पक्ष असेल त्याची नंतर काडीची किंमत राहत नाही. पण एक माणसाची मूळ नैतिकता जी असते, ही नैतिकता जी असते ती मूळ असते, हेच मुख्य भांडवल असतं. आणि मला असं वाटतं की आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी जे कोण माध्यमांमध्ये काम करतात, सामाजिक क्षेत्रात काम करतात, त्या सगळ्या लोकांनी ही नैतिकता पाळली पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की एक सामान्य लोकांसाठी मला सांगायचं आहे की आपण एक कॉन्ट्रडिक्शन, विसंगतीने भरलेल्या देशामध्ये सध्या राहतो. इथे प्रत्येक गोष्टीत, आज मी सकाळीच एका ठिकाणी बोलताना सांगितलं की इथे भ्रष्टाचार, दहशतवाद आणि हे सगळं थांबवण्यासाठी म्हणून नोटबंदी झाली. 500, 1000च्या नोटा बंद झाल्या, बदल्यात आली 500ची आणि 2000ची नोट. मग त्यांनी सांगितलं की हाय डिनॉमिनेशनची जी नोट आहेत त्याच्यामुळे हे सगळं होतं आहे. आणि एक त्याच्याही पेक्षा मोठी नोट आली, त्याच्यानंतर दहशतवादी हल्ले झाले, भ्रष्टाचार तर वाढलेलंच आहे, खूप नोटा पकडल्या जातात. हे सगळं होतं आहे, ही विसंगती आहे, आपल्या सगळ्यांना दिसते पण कोणी बोलत नाही. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर तो का झाला, कुठून आले अतिरेकी, या प्रश्नाला उत्तर नाही, पण गरम सिंदूर आला लगेच रक्तामध्ये. तर हे अशा अनेक विसंगती आपल्याला पाहायला मिळतात, अनेक डायलॉग पाहायला मिळतात, फिल्मी डायलॉग्स पाहायला मिळतात. आणि हे सगळं एक सामाजिक मन, एक भ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या IT सेलमध्ये खूप डिझाईन्ड इंजिनियर्स याच्यावर काम करतात. ते तुमचे सायकोलॉजिकल अभ्यास करून तुम्हाला काय दिलं पाहिजे याचं कॉन्टेंट लिहितात. रोज सकाळी तुम्हाला काय पोचलं पाहिजे, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मोबाईल बघणार आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये काय यायला पाहिजे, तुम्ही रात्री झोपताना पुन्हा सगळ्यात जास्त तुमच्या डोक्यावर जर काही प्रभाव टाकत असेल तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे बघता ते आणि रात्री झोपताना जे बघता ते, ह्या 2 वेळेला तुम्हाला बरोबर काही ना काहीतरी माइंड मेकिंगवाले व्हिडिओज पोस्ट सगळ्या येत राहतील. दिवसभर ते संथ असतं, पण ह्या 2 गोष्टी 2 वेळा हे तुम्हाला वेडं बनवतात. आणि आज ॲव्हरेज सगळी माणसं हे सातत्याने रील्स आणि व्हिडिओज हे सगळं कन्झ्युम करत असतात. माझी सगळ्या लोकांना एकच विनंती आणि त्याच्यानंतर मी थांबेन की हे कॉन्टेंट आपण बनवलं आहे का? हे कॉन्टेंट तुमच्या ओळखीच्या माणसाने बनवलेलं आहे का? जे कॉन्टेंट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सत्य आहे, असत्य आहे, याचं सत्यापन तुम्ही स्वतः केलं आहे का? जर ह्या 3 गोष्टी नसतील तर हे फॉरवर्ड करू नका.
का करू नका? तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आज भारत सत्ता सुरू आहे. आज हे म्हटलं तरी आणि 4-5 माणसांची नावं मोजून दाखवली. 5 माणसांनी एका पोर्टलसाठी जर काम केलं, ॲव्हरेजली जगायला कुठल्याही शहरामध्ये एका माणसाला 20,000 रुपये लागतात. ऑफिसचं भाडं हे ते सगळं असं धरलं तरी पण एक 4 ते 5 लाख रुपये खर्च, मिनिमम खर्च एक पोर्टल चालवायला लागतो. ग्रामीण भागामध्ये आपण म्हणू की अर्ध्या पैशावर काम केलं तर 2 लाखाचा तरी खर्च कुठे गेलेला नाही. आज 2 लाख रुपये खर्च करून हे लोक एक कॉन्टेंट बनवतात. आपल्याला खर्च माहिती आहे यांच्या कॉन्टेंटचा. जर 2 लाख रुपयाचं कॉन्टेंट कोणीतरी तुम्हाला फ्री पाठवतंय, जे तुम्हाला माहितीच नाही कोणी बनवलंय, ज्याच्या मागे कोण बसलं हे माहीत नाही तुम्हाला. एक व्हिडिओ IT सेलने बनवलेला एक व्हिडिओ हा अतिशय प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर्स आणि ग्राफिक्स एडिटर्सकडनं तयार केलेला असतो. एक ग्राफिक्सची किंमत सरकारी टेंडरप्रमाणे जरी घेतली तर साधारणतः सरकारी टेंडरमध्ये एका ग्राफिक्सची किंमत ही 60,000 रुपये आहे. आपण DGIPRच्या टेंडरप्रमाणे जाऊयात. एक व्हिडिओ 6.5 लाख रुपयाचा असतो DGIPRचा. प्रायव्हेटली बनवला तर 2 लाख रुपयाचा असेल. फारच स्वस्तात बनवला तर मिनिमम 15,000 रुपयाचा तर एक व्हिडिओ असतो. हा 15,000 रुपये तुम्हाला ज्ञानी बनवण्यासाठी कोण खर्च करतंय? तुमच्यामध्ये काहीतरी भरवण्यासाठी हे 15,000 ते 2 लाख रुपये कोण खर्च करतंय याचा विचार डोळे बंद करून करा आणि मग फॉरवर्डचं बटन दाबा. हे तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. तुम्ही ज्ञानी व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे की हा मुसलमानाला मारलं पाहिजे, त्या हिंदूला मारलं पाहिजे, हा मराठा आमच्या हक्काचं खातोय, हा आमच्या थाळीतलं खातोय, तो OBC आमच्या ह्याच्यातलं घेऊन चाललाय. ही भावना, हा द्वेष, ही भावना तुमच्या अंगामध्ये ज्या वेळेला अशी तेवते, ज्वालेचं स्वरूप घेतं, एवढं तुम्हाला उकळवण्याची ताकद ज्या कॉन्टेंटमध्ये आहे. हे कॉन्टेंट कोण बनवतंय, त्याच्या मागे कोण इन्व्हेस्टमेंट करतंय याचा एकदा डोळे बंद करून विचार करा की हे मी नाही बनवलेलं आहे, हे माझ्या मित्राने नाही बनवलेलं आहे, हां, आणि माझ्या जवळच्या कोणी माणसाने केलेलं नाही, माझ्या ओळखीच्या एखाद्या कुठल्या पोर्टलने नाही केलेलं आहे, मी हे फॉरवर्ड करणार नाही, हे मी वाचणार पण नाही. हे आहे त्याला वाटल्यास मी रिपोर्ट करेन. मी दिवसभर आम्ही एक ग्रुप केलेला आहे, आम्ही एक सामाजिक कार्यकर्त्यांचा ग्रुप केलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे कॉन्टेंट येतं फेसबुकवर किंवा ट्विटरवर, यूट्यूबवर, त्याला मी रिपोर्ट करत असतो दिवसभर. एका वेळेला एक 50-60 लोकांनी रिपोर्ट केलं ना की तो व्हिडिओ ब्लॉक होतो. तर असे आम्ही एक 150-200 लोकांचा ग्रुप बनवलेला आहे आणि अनेक व्हिडिओ आम्ही जस्ट रिपोर्ट करतो. पाहिला, हा वाटला योग्य नाही, याच्यामध्ये हेट्रेड आहे, त्याला रिपोर्ट करायचा, ब्लॉक करायचा. तुम्ही त्यांची इन्व्हेस्टमेंट तर खराब करा, त्यांना कळू दे ना खर्च काय आहे, त्यांचा खर्च वाढवला पाहिजे. आपण तुमच्या टॅक्सचे पैसे घेतात, इथे रोज GST वाढवतील, इन्कम टॅक्स वाढवतील, हे वाढवतील, ते वाढवतील, रोज महागाईतनं तुमच्याकडनं घेतलेले पैसे तुमचंच डोकं भडकवायला खर्च केलं जात आहेत. त्यांचा पण खर्च वाढला पाहिजे, त्यांचे व्हिडिओ ब्लॉक व्हायला पाहिजेत, डिलीट व्हायला पाहिजेत. आणि ही चळवळ सामान्य नागरिक म्हणून जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत खरं कॉन्टेंट जे मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला येतं, जे ऑथेंटिक असतं, ज्याच्या मागे 4 संपादक बसून विचार करत असतात, ज्याच्या मागे थॉट प्रोसेस असते, हे कॉन्टेंट तुमच्यापर्यंत येणार नाही. आज आमची लढाई IT सेल बरोबर आहे. म्हणजे मला तर वाटतं संजयजी, कधी कधी आम्ही IT सेलसाठी काम करतो. आम्ही एखादी बातमी करतो, IT सेल त्याचं कापतं, तिकडे व्हायरल करून टाकतं. माझ्या पोर्टलवर लोक बघायलाच येत नाहीत, ते IT सेलचा व्हिडिओ व्हायरल होत राहतो. हां, कधी कधी असंच वाटतं आम्हाला की आम्ही IT सेल आमच्या जीवावर फुकट चाललेले आहेत. त्यांचेही खर्च वाढले पाहिजेत, त्यांनाही वाटलं पाहिजे आपले 50 रिपोर्टर आपण नेमले पाहिजेत आणि जाऊन लोकांचे बाईट घेतले पाहिजेत. सो कॉपीराईटचा पण वापर केला पाहिजे आपण आणि अशा पद्धतीचे स्ट्राईक्सचा पण वापर केला पाहिजे. मला असं वाटतं की हे थोडंसं प्रबोधन ज्या वेळेला होईल माध्यमांच्या बाबतीमध्ये, आपण जे कंटेंट कन्झ्युम करतो, जे विष कन्झ्युम करतो, त्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपलं थोडंसं प्रबोधन होईल त्यावेळेला मला असं वाटतं की फारसा बदल आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण मूर्खासारखं सगळं कॉन्टेंट कन्झ्युम करतो, आपल्या ब्रेनला ही सवय नाही. आज अनेक सायंटिस्ट आणि अनेक सायंटिफिक रिपोर्ट्स येत आहेत की आपल्या बुद्धीला एक दिवसभरामध्ये जितकं ज्ञान आत्मसात करण्याची आपली कुवत आहे, जितकं कॉन्टेंट इन्फ्लो आपण आतमध्ये घेऊ शकतो, त्या सगळ्याला सोशल डायलेमा आणि ग्रेट हॅक अशा नावाच्या 2 डॉक्युमेंटरीज नेटफ्लिक्सवर आहेत, तुम्ही एकदा पहा.
की हे ॲडिक्शन लेवलवर जावं आपलं कन्झम्पशन, याच्यासाठी ह्या सोशल मीडिया कंपन्यांचे इंजिनियर्स काम करत असतात. इंट्रॅक्शन्स वाढावं. त्यामुळे मी जर संजयजींना 15 दिवस, 15 महिने, 15 वर्ष भेटलो नाही, तर अचानक माझ्या इथे येतंच, हां संजयजी इज मिसिंग यू, हां मे बी मिसिंग यू. आणि मग आपण बघतो की हे का 15 वर्ष तर काहीच बोलणं नाही, अचानक कसं काय दिसायला लागलं. तर आपण त्यांचं प्रोफाईल एकदा उघडून बघतो. उघडून बघितलं की आपण स्क्रोल करतो. स्क्रोल केलं की एखाद्याला लाईक करतो. लाईक केलं की तिकडे येतं रवींद्र आंबेकर लाईक युअर पोस्ट, हां ही माईट मिसिंग यू, हां वी वॉन्ट टू टॉक टू यू. म्हणजे हे दोन माणसं ज्यांना एकमेकाचं तोंड बघायचं नसेल एखाद वेळेला, ह्या दोन माणसांना एकत्र आणण्यामागची सायकोलॉजी ही डिझाईन केली जाते. आणि याच्यावर ग्रेट हॅक नावाची एक डॉक्युमेंटरी आहे, तुम्ही बघितले पाहिजे की सोशल इंजिनिअरिंग कसं, म्हणजे ह्या सोशल मीडियाचं इंजिनिअरिंग कसं आहे की ज्या दोन माणसांना एका निर्णयापर्यंत आणणं. म्हणजे एका मुलाला त्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हायला लावलं, ज्या मुलाचा कुठलाही सामाजिक चळवळींशी संबंध नाही, अशा मुलाला एका प्रोटेस्टपर्यंत ते लोक घेऊन जातात. त्या पद्धतीचं त्याला नोटिफिकेशन्स आणि कॉन्टेंट पुश करून. सो एखाद्या माणसा, दोन माणसं आहेत, एक मुलगा एक मुलगी, त्यांना एकमेकांच्या प्रेमामध्ये ते लोक पाडू शकतात, त्या दोघांचं ब्रेकअप करू शकतात. आणि हे सगळं डिझायनिंग करून कशा पद्धतीने हे केलं, हे फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरमधल्या इंजिनियर्सने सांगितलेल्या स्टोरीज आहेत, रिअल स्टोरीज, म्हणजे कुठल्या मनगडत कहाण्या नाहीत. हे त्यांनी सांगितलं आणि त्यातले एथिकल लोकांनी त्या नोकऱ्या सोडल्या की आम्ही माणसांच्या मेंदूबरोबर खेळू शकत नाही, आम्ही त्यांचे मेंदू असे करप्ट करू शकत नाही, एथिकली चुकीचं आहे. आणि हे सगळं तंत्रज्ञान घेऊन इथे आपल्या इथे IT सेल आलेलं आहे. आणि ते तुम्हाला आज याला ठोका, त्याला ठोका, हा असं करतो, तो तसा करतो, याच्याकडनं भाजी विकत घेऊ नका, हा आपल्या जातीचा आहे का, हे आहेत आपल्या लोकांची यादी, ह्याच्याचकडनं घ्या, हा सुतार आहे. आजपर्यंत कधी आपण पाहिलं का आपल्या घरी येणारा माणूस सुतार असेल, प्लंबर असेल, हा असेल, तो असेल, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा आहे? आजपर्यंत आपल्याला नळ खराब झाला, आपण प्लंबरला फोन करतो, आजा भाई. एवढं सहज होतं जिथे, तिथे आज विचार करायला लावणारी ही जी काही पोस्ट कॉन्टेंट क्रिएशन होतं आहे, ह्या मागचं शास्त्रसुद्धा मला असं वाटतं सायंटिफिकली समजून घेतलं पाहिजे. येत्या काळातली ही सगळ्यात मोठी गरज आहे. ज्या वेळेला छोटी माध्यमं, तुम्ही 5 वर्षाचा हा प्रवास आहे, याचा 50 वर्षाचा प्रवास पण आखा. कारण मी सुद्धा माझ्या अनेक मित्रांच्या मदतीने केलं की आज नाही चाललं हरकत नाही, उद्या नाही चाललं हरकत नाही, पुढच्या 50 वर्षानंतर ते चालेल की नाही, आणि त्यावेळेला आपण असू की नसू, आपण नसलो तरी इतर लोक कोणतरी मॅक्स महाराष्ट्र चालवणार की नाही, आणि ते चालवतील तर कशा पद्धतीने चालवलं पाहिजे याची ट्रस्टीशिप आपण घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याची आखणी केली पाहिजे. मला असं वाटतं की ही ट्रस्टीशिप आज तुम्ही घ्या. हे पुढच्या 50 वर्षानंतर कसं दिसेल, 50 वर्षानंतर कसं असेल हे मीडिया हाऊस, आणि ह्या मीडिया हाऊसचं संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर कसं जाळं निर्माण होऊ शकेल, कोलॅबरेट कसं करू शकाल, याच्या पुढचा काळ हा कोलॅबरेशनचा आहे. आज राजकीय पक्ष पण कोलॅबरेशनवर चाललेत. सो मीडियाचे कोलॅबरेशन्स पण व्हायला पाहिजेत. ह्या निवडणुकात आम्ही तो प्रयत्न केला. 12 यूट्यूब चॅनल्सने एकत्र येऊन निवडणुकांचं कव्हरेज केलं. सो याचा पुढचा काळ हा कोलॅबरेशनचा सुद्धा आहे.